हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नडर परिषद भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत। आणि नडर परिषद संचालनालयामार्फत स्वतः ऑफिशियली प्रत्येक नडर परिषदेमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा भरलेल्या आहेत, किती जागा रिक्त आहेत आणि ह्या सर्व जागा त्यांनी 30 मे 2025 पर्यंतच्या दिलेल्या आहेत। त्यामुळे ती सर्व माहिती आपण पाहूयात। त्याच पद्धतीने जाहिरात कधी येणार आहे आणि ही परीक्षा कोण घेणार आहे ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आहे आणि ही सर्व माहिती ऑफिशियली आहे, मी माझ्या मनाने काही सांगत नाही। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड्रॉट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड्रॉट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे। सर्वात कमी फी महाराष्ट्रामध्ये मीच ठेवलेली आणि क्वालिटी मात्र जबरदस्त दिलेली आहे। आता रिक्त जागा किती आहे ती माहिती आपण नंतर पाहूयात। त्याच्या आधी जाहिरात कधी येणार ते आपण पाहूयात। तर एक लक्षात ठेवा, ही जी रिक्त पदांची एवढी डिटेल्समध्ये माहिती नडर परिषदेमार्फत दिलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून चाललेलं आहे की जाहिरात येणार। त्यामुळं ऑफिशियली किंवा कार्यालयीन पातळीवर त्यांची तयारी जवळपास होत आलेली आहे। त्यामुळं नडर परिषदेची जाहिरात कधी पण आता येऊ शकते। लवकरच नडर परिषदेची जाहिरात प्रसिद्ध होईल। हे झालं जाहिरात कधी येणार। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, परीक्षा कोण घेणार आहे। तर नडर परिषदेची जी परीक्षा आहे ना, याच्या आधी TCS कंपनीमार्फत घेण्यात आली होती आणि आतासुद्धा नडर परिषदेची परीक्षा ही TCS या कंपनीमार्फतच घेतली जाणार आहे। त्यामुळे TCS पद्धतीनुसार तयारी चालू ठेवा। आता नडर परिषदेमध्ये वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत। त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं जे पद आहे कर निर्धारक व प्रशासकीय सेवा, तर याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा आहेत रिक्त जागा त्याची माहिती मी तुम्हाला देतो। त्यांनी अशी माहिती दिली पहा की या रकान्यामध्ये मंजूर पदं दिलेली आहेत, त्यानंतर इथं भरलेली पदांची माहिती आहे आणि ही रिक्त पदांची माहिती आहे। आणि नडर परिषदांची विभागणी अ, ब, ट असं 3 याच्यामध्ये केली जाते आणि या ठिकाणी एकूण रिक्त जागा किती आहेत त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर तीच आपण पाहूयात आता। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण रिक्त जागा हे जे मी तुम्हाला पद सांगितलं कर निर्धारकचं त्याचे आहेत 710 आणि या पदासाठी सर्वात जास्त अर्ज येणार आहेत। कारण त्याच्यामध्ये सर्वांनाच अर्ज भरता येतो, यांनी ग्रॅज्युएशनवर त्यासाठी अर्ज करता येतो। त्यानंतरचं पद आहे पहा अग्निशमन सेवा। आता भरपूर पद आहेत, या सर्वांची पदं सांगत बसायचं झालं तर खूप वेळ जाईल। त्यासाठी मी काय केलं माहीत आहे का, की ही जी PDF आहे ना, ही PDF आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर अपलोड केलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि चेक कसं करायचं मी तुम्हाला सांगतो। आता समजा इथूनच उदाहरण देतो की इथं पहा पदाचं नाव असं वर दिलेलं असतं, त्याच्यानंतर ही मंजूर पदे, भरलेली पदे, त्याच्यानंतर ही रिक्त पदे आणि ही सर्व पदांची माहिती इथं डिव्हिजन म्हणजे कुठल्या प्रशासकीय विभाग आहे, कोणता जिल्हा आहे आणि कोणती नडर परिषद आहे अशी व्यवस्थित माहिती दिलेली आहे। म्हणजे कोणत्या नडर परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत ती सर्व माहिती याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही काय करा, विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जा, ही PDF तिथून डाउनलोड करा आणि चेक करा, म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर पाहता येईल। आता इथं पहा अग्निशमन सेवा जे आहेत ना त्याच्या रिक्त जागा एकूण 409 आहेत। असं हे भरपूर पदं त्यांनी दिलेली आहेत। तर तुम्ही त्याच्यानंतरचं आहे स्वच्छता निरीक्षक सेवा, त्याचंसुद्धा या ठिकाणी आपल्याला एकूण पदं टाळता येतील। पण ते मी सांगितलं ना की असं प्रत्येक पदाचं जर सांगायचं झालं तर त्यासाठी मला भरपूर वेळ द्यावा लागेल। त्यापेक्षा तुम्ही विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जाऊन आपलं सरळ ही PDF डाउनलोड करा आणि तिथे स्वतः चेक करा, तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती मिळून जाईल। आता स्वच्छता निरीक्षक सेवेच्या आपण जागा पाहूयात आणि यासाठी सुद्धा बरेच विद्यार्थी असणार आहेत। तर यासाठी एकूण 302 जागा आहेत। ठीक आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागतो याच्यामध्ये। आता बाकीच्या पदांच्या तुम्ही विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जाऊन चेक करून घ्या PDF डाउनलोड करून। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थांबूयात, धन्यवाद।